नमस्कार. आज गुरुवार आणि आपण पाहत आहात माझ्या गुरुवारची सकाळ. नेहमीप्रमाणे मी देवाची पूजा करून माझ्या जनता दरबारात गेले. लोकांची कामे ऐकून घेतली, मार्गी लावण्यासाठी फोन केले. आता काम असो नसो माझ्याकडे आलेल्या लोकांचं फोटो काढणं हा अविभाज्य काम आहे आणि त्याच्यात काही आपल्याला टाळता येत नाही. ते करून मी निघाले पुण्याला पोचले. माधुरीताई मिसाळ यांच्या घरी थोडा आराम केला. तिथून तयार होऊन मी आणि माधुरीताई गणपतीला आरतीसाठी निघालो. पहिला गणपती कसबा पेठ, तिथे आरती केली. तिथे पोल्युशन कंट्रोल विभागाच्या पण काही गोष्टीची पाहणी केली, मीडियाला बाईट दिले. नंतर आम्ही तिथे आलो गुरुजी तालीम या गणपतीला. तिथे देखील गणपतीची मनोभावे आरती केली आणि तिथून पुढे निघालो. खूप गर्दी होती, लोक हात करत होते, फोटो काढायचा म्हणत होते. सगळ्यांचं मन राखता आलं नाही, पण बरंच काही करत आलो. तिथून पोचलो ते गुरुजी तालीम गणपतीला. बघा किती सुंदर गणपती आहे. तिथे खूप सुंदर देखावा केला होता. तिकडनं आम्ही पोचलो ते तुळशीबाग गणपतीकडे आणि तुळशीबागच्या गणपतीनंतर पोचलो ते दगडूशेठ गणपतीकडे. तिथे मनोभावे पूजा केली, सत्कार झाला आणि बाजूलाच एक दत्त मंदिर आहे. गुरुवारचा दिवस होता, त्यांनी सांगितलं की मंदिरात या. आम्ही गेलो, छान पूजा झाली, छान दर्शन झालं आणि तिथून आम्ही निघालो. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांचं मी कौतुक करत होते की चांगली व्यवस्था केली. मला खरंच पुण्याचं कौतुक वाटलं की यावेळी पुण्याने लोकांची व्यवस्था छान केली. तिथून आम्ही गेलो ते आमच्या मुक्ताताईंच्या केसरी वाड्यातील गणपतीचं पारंपरिक एक आमची ती दर्शन आहे ते घेण्यासाठी त्यांच्या परिवारालाही भेटलो आणि तिथून धीरज घाटे यांच्या गणपतीला आम्ही भेट दिली. खूप छान त्यांनी कोल्हापूरच्या देवीचा तिथे देखावा तयार केला होता. साक्षात ते मंदिरच तयार केलं होतं. कोल्हापुरी ची देवी साक्षात तिथे आहे असं वाटत होतं. खूप सुंदर ते दर्शन झालं. तिथून एक किरवे आहेत त्यांचं दर्शन घेऊन निघालो ते मुरली मोहोळ यांच्या गणपतीला. त्यांनी सुद्धा खूप मोठं भव्य असं कैलास लेणी तिथे उभारली होती. हे छोटं बाळ माझ्याकडे आलं. तिथे खूप जोरात ढोल वाजत होता आणि मीही त्याचा थोडासा आनंद घेतला. असा हा होता दिवस.